अमरावतीमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। सोयाबीन 4,000 ते 4,500 4,300 रुपये प्रति क्विंटल असा जातोय आणि क्विंटल मागे शेतकऱ्यांचं 300 ते 500 रुपयांपर्यंतचं नुकसान होतंय। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आता संकटात सापडलाय। अमरावतीमध्ये शेतकऱ्यांना 108 कोटींची नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यामुळे काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। राज्य सरकारने ही मदत जाहीर केली असून अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि विशेषतः कपाशी पिकाला याचा सर्वाधिक फटका बसला। त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च या हंगामामध्ये परत मिळण्याची शक्यता नाहीये आणि त्यासाठी सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी हे नुकसानग्रस्त शेतकरी करतात। सोलापूरच्या माढा करमाळा तालुक्यातल्या सीना नदी पूरग्रस्त भागामध्ये सर्व पिकं वाहून गेली। त्यामुळे पशुधनासाठी चाऱ्याचा एक मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। त्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शिवामृत दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून जनावरांसाठी मुरघास उपलब्ध करून देण्यात आलाय। परभणीतल्या सेलू तालुक्यामध्ये पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय आणि ही परिस्थिती मेघना बोर्डीकर यांना सांगताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर होत होते। यावेळी मेघना बोर्डीकर यांनी शेतकऱ्यांना धीर दिला, मदतीपासून कोणीच वंचित राहणार नाही असं आश्वासन केलं। मराठी दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आलेत आणि शिवार संसद या संस्थेच्या सहाय्याने प्रवीण तरडेंनी शेतकऱ्यांसाठी मदतीचा एक हात पुढे केला। यावर सोशल मीडियावर त्यांनी व्हिडिओ शेअर केला, त्याचबरोबर एक पोस्टर शेअर केले आणि त्यावरचा नंबर दाखवत त्यावर फोन करावं असं त्यांनी सर्वांना आवाहन केले।